सकाळचे 7:15 वाजले आणि हा बघा चालला पळत बाहेर. गुड मॉर्निंग शरू. सर्वांना शुभ सकाळ. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप आनंददायी जावो ही देवीचरणी प्रार्थना. आज ना शर्वरीने टिफिनसाठी मेथी पराठ्याची फरमाईश केली, पण झालं काय ना की घरात सगळ्यांचेच उपवास असल्यामुळे मेथी काही घरात अवेलेबल नव्हती. तर कोथिंबिरीची गड्डी होती, त्या म्हटलं की याचेच आपण पराठे बनवूया आणि असे दोन्ही ग्रीन होतील, तर तिला काही एवढं लक्षात येणार नाही. आणि कोथिंबीर असंही जास्त खाल्ली जात नाही, कारण आपण भाजीत वरून वगैरेच घालतो सजावटीसाठी, मग ती काही मुलं जास्त खात नाहीत आणि तिला वडी देखील त्याची आवडत नाही. त्यामुळे मग मी असा जुगाड करून याचाच आज पराठा तिला देणार आहे. बघू तिच्या लक्षात येतं का. मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती थोडा वेळ साईडला ठेवून बाकीची तयारी करणार आहे. हे पराठे बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि त्यासोबतच थोडंसं ज्वारीचं पीठ घेतले. त्यामध्ये जिरे, हळद, लाल तिखट, आले लसूण पेस्ट, हिंग, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर वरून टाकलेली आहे चिरून, आणि असं मस्त मळून घेतलं आहे. आणि त्याचे असे छान पराठे पातळ असे लाटून घेणार आहे. खरं तर असे पराठे मेथी पराठ्यापेक्षा टेस्टी लागतात. आज हाफ डे असल्यामुळे तिच्या मावशीने हा तिला नवीन आणलेला टिफिन मी तिला देणार आहे. तिने फक्त याच्याशी खाण्याऐवजी खेळत नाही बसावं म्हणजे झालं. सर्व याच्याशी खेळत नाही बसायचा, पूर्ण लंच फिनिश करायचं. चला आवरूयात. आज मी उपवासासाठी रताळ्याचे काप बनवणार आहे. तर त्यासाठी मी कढई छान तापून घेतली, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकला आणि त्यामध्ये छान असे पातळ कापून घेतलेले रताळ्याचे काप घालणार आहे. तर यामध्ये मी स्वीटनेससाठी काही दुसरं साखर किंवा गूळ वगैरे ॲड करणार नाही, कारण रताळ्याचा त्याचाच नॅचरल स्वीटनेस असतो आणि गोड खाणं टाळण्यासाठी मग मी फक्त तुपामध्ये ते परतणार आहे. तर अशा प्रकारे परतून त्याचा कलर चेंज झालेला आहे. ते अजून छान शिजायचे. शिजल्यानंतर ते अजून थोडेसे असे येल्लोविश होतात. तुम्हाला एक गंमत दाखवते. आता इथे राघवची आजी व्यायाम करते, तर राघव पण त्यांना कॉपी करतोय आणि यातूनच मुले शिकत असतात. आजचा नैवेद्य तयार झालेला आहे. नैवेद्य दाखवून आता आपण पूजा करणार आहोत. तर आता धान्य वगैरे मस्त असं उगवायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येकीच्याच मागे सकाळची किती गडबड असते तुम्हाला माहीतच आहे. तर इथे नैवेद्य झाली, आरती झाली, त्यानंतर मग मी रेडी होणार आहे. तर आधी फक्त आंघोळ झाल्यानंतर डायरेक्टली नैवेद्य आणि आरती करून घेत असते. तर त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे की मी रोज घरी सिंपल असं कसं रेडी होते. मागे एक पूजेचा व्हिडिओ मी केला होता, त्यात तुम्हाला आपण एखाद्या सणासाठी कसं तयार व्हायचं 10 मिनिटात ते दाखवलं होतं. तर आता हे सिंपल फक्त डेली जे स्किन केअर आहे ते दाखवते. तर इथं मी जे गार्नियरचं व्हायटॅमिन सी सिरम वापरते ते मी लावून घेते आधी. त्याने ना प्रेग्नन्सीमध्ये जे आलेले ब्लॅक स्पॉट वगैरे जे आहेत ते कमी व्हायला, म्हणजे लाईट व्हायला मदत होते. तर ते फक्त असं मस्त लावून मसाज करून घेते. आणि त्यानंतर तुम्ही उन्हात जात असा किंवा नसा, लॅक्मीचं मी हे सनस्क्रीन वापरते. आणि स्किनचे जे स्पेशालिस्ट असतात ते सुद्धा आपल्याला रिकमेंड करतात की तुम्ही बाहेर असा घरात असा सनस्क्रीन मस्ट आहे. आणि सिरम काय करतं ना, व्हायटॅमिन सी सिरम फक्त आपल्याला पिगमेंटेशन कमी करतं, ते काही आपल्याला UV रेजपासून प्रोटेक्शन देत नाही. तर सनस्क्रीन मस्ट आहे, त्यामुळे मग फक्त सनस्क्रीन लावून घेते. यावर मी कुठलीही कॉम्पॅक्ट वगैरे असं काही लावत नाही, फक्त जी लूज पावडर असते किंवा रोज पावडर देखील म्हणतात त्याला, तर ती लावून घेते. आणि ती अशी मस्त टॅप 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 करून लावल्यानंतरही चांगली वाटते. पण ती जेव्हा हातावर घेईल आणि असं मस्त हाताने लावेल ना तोंडाला, तेव्हाच मला पावडर लावल्यासारखं वाटतं. त्यामुळे मग मी आधी टॅप करून घेते पूर्ण पोर्सवर वगैरे, आणि त्यानंतर एकदा असं मस्त हातावर घेऊन लावते. अशी पावडर लावल्याशिवाय ना मला मेकअप झाल्यासारखंच वाटत नाही. तर असं मी करून घेतले. आता फक्त मी टिकली लावणार आणि हा झाला आपला दिवसभराचा मेकअप. तर विशेष घरी असं काही वेगळं करत नाही. गुड मॉर्निंग. तर आज आहे नवरात्रीचा दिवस 3रा आणि कलर आहे ग्रे. तर आम्ही मस्त ग्रे कलर घातलेला आहे. मी ग्रे कलरची कुर्ती वेअर केली आणि राघवने टी घातलाय. बाय कर. बाय बाय. आज सॅटरडे, त्यामुळे शरू स्कूलमधून लवकर आली आणि आता तिला मॅगी पाहिजे. तर ना खरं बघा तुम्ही कशी रुसून बसली ती. काय झालं शरू? मला मॅगी पाहिजे. दुसरं मूल झाल्यानंतर पहिल्या मुलाला जरा कमी टाईम दिला जातो असं तुम्हाला वाटतं का? तर शर्वरीच्या बाबतीत माझं थोडंसं तसंच होतं. एकतर तिचे स्कूल, ट्युशन्स आणि त्यातून जर वेळ मिळालाच तर त्यावेळी मग दुसऱ्या बाळाला खेळवणं, खाऊ घालणं वगैरे चालू असतं आणि मग तिला थोडा कमी वेळ दिला जातो. तर जेव्हा केव्हा मला असा वेळ मिळतो तसं आम्ही एन्जॉय करतो.
मला आज एक अमेझॉनकडून पार्सल रिसीव झालं आणि हे जे आहे ना, असं मी तुम्हाला बॉक्स दाखवते, असाच आउटर बॉक्स मला मिळालेला आहे आणि त्यालाच रिसिप्ट लावलेला आहे. आणि विशेष म्हणजे हे दोन्ही साईडनी ओपन आहे. इकडून तर ओपन आहेच, पण ज्या साईडनी सील असतं ते सुद्धा सील ओपन आहे. आणि अमेझॉनसारख्या ट्रस्टेड ॲपकडून हे तर ॲक्सेप्टेबल नाहीच आहे. पण बघूया यामध्ये जे प्रोडक्ट मी मागवले ते जर व्यवस्थित असेल तर ठीक आहे, अदरवाईज मला रिटर्न करण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. झाल्यापासून मी उपवासासाठी शक्यतो भाकरी बनवत होते, तुम्हाला मी दाखवत पण होते. तर आज थोडंसं काहीतरी वेगळं करावं म्हणून मग मी काकडी किसून घेतली आणि अशी काकडी किसून झाल्यानंतर त्यामध्ये ते जे दळून आणलेलं म्हणजे जे भाकरीसाठीच पीठ होतं तेच पीठ मी इथे ॲड केलेलं आहे. आणि यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, जिरे वगैरे बारीक करून घातलेले आहेत आणि ते असं मस्त मळून घेतलं आहे. हे जे उपवासाचं पीठ असतं ना, त्याला एवढासा चिकटपणा नसतो, त्यामुळे हे पीठ आहे ना फार वेळ मळून घ्यावं लागतं. तर मी इथे काकडीचं जे ते किसलेलं पाणी होतं त्यामध्येच हे पीठ घालून हे मळून घेते. तर याला अजून पीठ टाकायची गरज आहे म्हणून मग मी नंतर परत थोडंसं पीठ घेतलं आणि त्यानंतर छान असं मळून असं गोळा तयार केला आणि मग थोडा वेळ झाकून ठेवला होता. आणि त्यानंतर आता परत एकसारखं करून मग मी याचे थालीपीठ असे हाताने थापून घेणार आहे. तर खूप छान म्हणजे भाकरीपेक्षा हे थोडंसं वेगळं लागतं. आणि विशेष म्हणजे याच्यात काकडी किंवा मग तुम्ही बटाटासुद्धा किसून याची थालीपीठी करू शकता. तर मी सध्या ते काकडीचे केलेत. अशा प्रकारे थोडंसं खमंग हटके थालीपीठ तयार झालेलं आहे. मागे मी इंस्टाग्रामला एक नाचणी सत्वाचं रील केलं होतं, तर त्यावर मला काही DM आले होते की नाचणी सत्व रेडीमेड आहे की तुम्ही घरी बनवता किंवा कसं बनवता. तर मी तिथे त्यांना रिप्लाय दिला होता, पण म्हटलं की आपल्या YT फॅमिलीला देखील सांगावं की तुमच्याकडे जर लहान मूल असेल तर तुम्ही हे नक्की देऊ शकता. हे पुष्कराज ब्रँडचं आहे आणि हे वेल बॅलन्स्ड आहे. यामध्ये खूप वेगवेगळे फ्लेवर आहेत, व्हरायटी आहेत, तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता. ह्या आतमध्ये त्या बॉक्सच्या आतमध्ये असं एक बॅग येते आणि त्यामध्ये ते एअरटाईट असतं नाचणी सत्व. तर मी तुम्हाला पूर्ण खोलून दाखवते की बॉक्स कसा असतो. तर अशा प्रकारचं हे आउटर पॅकेजिंग असतं. त्यानंतर त्यामध्ये एक स्पूनसुद्धा दिला जातो की ते मेजरमेंट करून 2 स्पून 3 स्पून पावडर तुम्ही घेऊ शकता. आणि आतलं जे पॅकेजिंग असतं ते पूर्ण एअरटाईट असतं. शक्यतो बेबी फूड हे घरी बनवलेलं आणि फ्रेश असलं पाहिजे. पण ज्या काही वर्किंग मॉम आहेत किंवा काही कारणास्तव त्यांना घरी बनवणं शक्य नाही, तर अशांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मार्केटमध्ये जे बेबी फूड वेगवेगळ्या ब्रँडचे मिळतात, तर मी इथे स्पेसिफिकली कोणत्याही ब्रँडचं नाव घेत नाही आहे, पण जे मिळतात त्याच्या तुलनेत यामधले न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूपच जास्त चांगले असतात. त्यामुळं तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकता तुम्ही 8 ते 9 प्रकारचे यात फ्लेवर आहेत. ते तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग आजचा व्हिडिओ देखील इथे स्टॉप करते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.